ओम श्री गणेशाय नमः. श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 36. आहाराचे महत्व. गंगापुरात एक ब्राह्मण कोरडी शिक्षा मागून स्वतःचा निर्वाह चालवित होता. तो विद्या जाणणारा होता, ज्ञान दान परान्न न घेणारा होता. त्याच्या स्त्रियेला एका धनिकाने नवऱ्यासह जेवणाचे आमंत्रण दिले. तिने गुरुसह माझ्या पतीस आमंत्रण स्वीकारण्यास सांगावे अशी प्रार्थना केली. श्री गुरूंनी त्या ब्राह्मणाला बोलावून जायला सांगितले. ते म्हणाले, तुझ्या पत्नीची मिष्टान्न खाण्याची इच्छा तू पुरवली पाहिजेस. गुरुची आज्ञा म्हणून ते दोघे भोजनास गेले. भोजन करताना त्या स्त्रीला कुत्री व डुकरे येऊन आनंदाने तिच्याबरोबर अन्न खात होते असे दिसले. ते लगेच दोघे उठले आणि श्री गुरुस जाऊन सर्व सांगितले. तो ब्राह्मण म्हणाला की हिच्यामुळे माझा नियम भंग झाला. श्री गुरु म्हणाले की तुझी निष्ठा मोडली नाही. मी माया दाखवून तिचे मन शुद्ध केले. आता ती परण्य घेण्याचे सोडील. श्री गुरु म्हणाले की एखाद्यास ब्राह्मण न मिळाल्यामुळे देव पितृकर्म राहत असेल तर तेथे भोजन करण्यास जावे, नाही गेल्यास अनंत दोष लागतात. द्विजाने श्री गुरुस प्रार्थना केली. दोघांचे घरचे अन्न खावे, कोणाचे खाऊ नये हे कृपा करून सांगावे. श्री गुरु म्हणाले, सदाचार युक्त ब्राह्मणाने गुरु शिष्य सासरा बंधू पितृत्व मातुल आईचा बाप सासू ब्राह्मण विना अडलेला विप्र याच्या घरी अन्न खावे. तसेच आचरण न करणारे, पराक्रम करणारे, लोभी कंजूस अपवित्र, आपले लोकांस व गुरुस दुःख देणारे, गर्विष्ठ, चित्रकार, शस्त्रधारी, भिक्षा मागून राहणारा, वैश्वदेव न करणारा, लोहार, शिंपी, परीट, दारू गाळणारा, श्राद्ध न करणारा, विश्वासघातकी, गो ब्राह्मण व स्त्रीचा वध करणारा, निपुत्राकाच्या घरी दान धर्म न करणारा, त्याच्या घरी जेवू नये. आपल्या मुलीचे घरी पुत्र झाल्यानंतर जेवावे. वृद्धी व सुतक असणाऱ्या घरी जेवू नये. अमावस्येच्या दिवशी परान्न भोजन केल्यास 1 महिन्याचे पुण्य दात्यास मिळते व दात्याचे पाप भोजन करणाऱ्यास लागते. सज्जनापासून दान घ्यावे. ग्रहण व क्षेत्र तीर्थ या ठिकाणी दान घेऊ नये. ब्राह्मणाचा आचार विचार करणाऱ्यास कधीही दैन्य राहत नाही. सगळे देव त्याचे हातात असून अष्ट महासिद्धी त्याला साधतात. त्याच्या घरी कामधेनू असते. ब्राह्मणाने आचार सोडला म्हणून ते दरिद्र झाले असे म्हणल्यानंतर ते ब्राह्मण म्हणाले, आम्हाला ब्राह्मणाचा आचार धर्म सांगावा. श्री गुरु म्हणाले, पराशर ऋषींनी सांगितलेला आचार सांगतो, त्यामुळे सर्व सिद्धी प्राप्त होतात. ब्रह्ममृतावर उठावे, गुरु देवतांदिकांना वंदवावे, लघुशंका चमन करून पवित्र आसनावर बसावे. अरुणोदय होईपर्यंत गायत्री मंत्राव्यतिरिक्त मंत्राचा जप करीत राहावे. अरुणोदय झाल्यावर शौच मुखमार्जन करून प्रातःस्नान करावे, त्यामुळे तेज बल व आयुष्य वाढते. स्नानास पाणी नाही मिळाले तर भस्म स्नान, वायू स्नान किंवा मंत्र स्नान सांगितले आहे. तसेच गुरुदेवाचे दर्शन हेच तीर्थ स्नान आहे. धोतर नेसून भस्म किंवा गोपीचंद लावावे. 3 बोटाने भस्म आडवे ओम नमः शिवाय या मंत्राने लावावे. सूर्योदयाच्या वेळी अर्घ्य द्यावे, त्याआधी दिल्यास व्यर्थ आहे. संध्या करावी, गायत्री मंत्र जपावा. अर्घ्य देण्याचे कारण की मंदेह नावाचे 30 कोटी राक्षस सूर्याबरोबर नेहमी युद्ध करीत असतात. सूर्यास पराजय झाल्यास सृष्टीचे नियम बिघडतील म्हणून दिलेले अर्घ्य वज्रायुद्धे होऊन दैत्यास लागतात. संध्या सकाळी, मध्यान्ही व संध्याकाळी करावी. जप आसनावर बसून करावा. ब्रह्मचारी व गृहस्थास 108 व वनप्रस्थ व संन्यासाने 1000 गायत्री मंत्र जप करावा. अशक्ताने कमीत कमी 10 वेळा जप करावा. संध्याकाळानंतर सकाळी संध्याकाळी होम करून अग्नीची उपासना करावी. होम झाल्यानंतर ब्रह्मयज्ञ तर्पण करावे. औशुच्य झाले असता यज्ञादी कार्य करू नये. घरात तीळ तर्पण करू नये. गृहस्थाने वास्तुशांती केलेल्या घरात राहावे. पृथ्वी पवित्र आहे, तिला दररोज सारवून शुद्ध करावी. नैमित्तिक कर्मात तीळ तर्पण करावे. माघ शुद्ध अष्टमीला भीष्म तर्पण करावे. दीपावलीमध्ये यम तर्पण करावे. घरी पाण्याने
तर्पण करावे, त्यामुळे सर्व पापे नाहीशी होतात. रोग व्याधी व अपमृत्यू होत नाही. नंतर देवघर निर्मळ रांगोळी घालून प्रसन्न असावे. चांगल्या आसनावर बसून देवपूजा करावी. या कथेवरून असा बोध होतो की सात्विक घरचे अन्न खावे, कारण आपण असे अन्न खातोय त्याचा परिणाम आपल्या विचारांवर, वागण्यावर, प्रकृतीवर होतो. म्हणून दुष्कर्म करणाऱ्यांचे अन्न खाऊ नये. दुसरा बोध असा होतो की ब्राह्मण हा समाजात श्रेष्ठ मानला जातो, म्हणून जो जसा वागतो तसे इतर जनही वागतात. म्हणून ब्राह्मणाचा आहार, विहार, आचार, विचार सांगितला आहे. अध्याय 37. पूजा विधान. श्री गुरु म्हणाले, आता पूजेचे विधान सांगतो. देवपूजा सकाळी विस्तारपूर्वक, मध्यान्ही पंचोपचाराने आणि संध्याकाळी धूप दीपाने करावी. त्याला त्रिकाळ पूजा शक्य नाही, त्याने एक वेळ तरी करावी. गुरु, सूर्य, अग्नी, प्रतिमा, मानस पूजा, गाय अथवा ब्राह्मण यापैकी कोणाचेही पूजन करावे. भक्तीने पूजन करण्यासच देव पावतो. विश्वास न ठेवणारा, संशय घेणारा नास्तिक यांना पूजा करण्याचा अधिकार नाही. पाणी भरलेल्या तांब्याच्या देवाच्या उजवीकडे ठेवावा. 12 वेळा ओम म्हणून आपल्या सर्वांगावर प्रोक्षण करावे. संकल्प व अंग न्यास करून कलश पूजा, शंख पूजा, दीपपूजा करावे. शंखातील पाणी सर्वांगावर प्रोक्षण करावे. निर्माल्य काढून नैऋत्य दिशेस टाकावे. मूर्तीला साक्षात देवरूपी मानून पूजा करावी. आवाहन, आसन, पाद्य, अर्घ, आचमन, स्नान, वस्त्र, यज्ञोपवीत, गंध, फूल, दीप, धूप, नैवेद्य, नमस्कार, प्रदक्षिणा, पुष्पांजली हे 16 उच्चार पुरुष सूक्ताच्या एक रुचेने देवाला द्यावे. नंतर विडा, दक्षिणा, आरती, फळे, स्तवन, गायन, नाचन, वाद्य, ब्राह्मण भोजन या उपचाराने देवाला संतुष्ट करावे. पूजेच्या आरंभी स्नान, धूप, दीप देताना घंटानाद करावा. अभिषेक व स्नान घालताना महादेवाशिवाय इतर देवांना शंखाचे पाणी अर्पण करावे. शिळी, भोग पडलेली, किडे असलेली, मळ लागलेली, तुकडे केलेली फुले देवास वाढवू नयेत. गणपतीला तुळशी, देवीला दुर्वा, महादेवाला काळी लाल फुले, विष्णूला लाल फुले वाहू नयेत. महादेवाला बेलपत्र व पांढरी फुले, गणपतीला दुर्वा, लाल फुलं, शमी, विष्णूला तुळस इत्यादी मुख्य फुले आहेत. उत्तर पूजा करून विसर्जन करावे. अन्य संस्कार होण्यासाठी वैश्वदेव करावा. कोणीही अतिथी आल्यास त्याची पूजा करून जेवू घालावे. पंक्ती भेद करू नये. जेवायला बसताना हात, पाय, मुख ओले असावे. चित्राहुती घालून अपोषण घ्यावे. पात्र हाती धरून प्राणाहुती घ्याव्यात. मौनाने जेवण, ताटात अन्न टाकू नये. दीप मावळल्यावर खाऊ नये. रजस्वलेला पाहू नये. त्यांचे शब्द ऐकू नयेत. परस्परास शिवू देखील नये. वांती झाल्यानंतर जेवू नये. केस पडला तर प्रोक्षून द्यावे. कांदे, लसूण वगैरे भक्षण केल्यास द्विजत्वापासून भ्रष्ट होते. सात्विक अन्न सेवनाने ज्ञानवृद्धी, तामस अन्न भक्षणाने अज्ञानवृद्धी होते. ब्राह्मणास विडा द्यावा. ब्रह्मचारी, संन्यासी, रजस्वला स्त्री व विधवा यांनी तांबूल खाऊ नये. श्री गुरु म्हणाले, वैश्वदेवाविने अन्न, सामुदायिक अन्न, खारट अन्न खाऊ नये. लसूण, कांदे, गाजर, मुळे, वांगे, वाटोळे, भोपळे इत्यादी शाखा खाऊ नये. गाय, म्हैस, शेळी प्रसूत झाल्यानंतर 10 दिवस दूध प्राशन करू नये. जेवण झाल्यानंतर शेष दिवस पुराण श्रवण करून घालवावा. सायं संध्या करावी. भोजन करून विद्याभ्यास करावा. स्वगृही पूर्वेकडे डोके करून झोपावे. स्त्री ऋतिकाली रती करावी. ज्यावेळी उभयंतांनी सत्वगुण युक्त चित्त ठेवले पाहिजे. श्री गुरु म्हणाले, जो ब्राह्मण विधियुक्त आचार करतो त्याच्या घरी कामधेनू येईल, अखंड लक्ष्मी राहते. या कथेवरून असा बोध घ्यावा की मानवाने जर श्रीगुरूंनी सांगितल्याप्रमाणे विधियुक्त आहार विहार केला तर त्याला चांगले आरोग्य लाभून त्याच्या घरी कामधेनू येईल.
जो जे वांछील ते त्याला लाभेल आणि तो मोक्षाचा अधिकारी बनेल. अध्याय 37 समाप्त. अध्याय 38 प्रारंभ. भक्तीचा महिमा. एके दिवशी भास्कर नावाचा गरीब ब्राह्मण श्रीगुरूला समाराधना करावी म्हणून 3 माणसांची सामुग्री घेऊन गंगापुराला आला. तो सामुग्रीला उशाशी घेऊन झोपी जात असे. रोज समाराधना करण्यास भक्त येत असल्यामुळे 3 महिने त्याला समाराधना करण्यास अवसरच मिळाला नाही. तेथील शिष्य त्याला चिडवीत असत. भास्करलाही चिडवीत असताना एक दिवस श्रीगुरूंनी हे बोलणे ऐकले. श्रीगुरूंनी भास्करला बोलावून आज तू आम्हाला भिक्षा कर असे सांगितले. तसेच सर्व ब्राह्मणांना त्वरित स्नान करून सर्वांनी इथे जेवण्यास यावे असे सांगितले. भास्करने स्नान करून त्वरित 3 माणसांचा स्वयंपाक केला. श्री गुरु आज्ञेने भास्कराने पुन्हा सर्व लोकांना सहकुटुंबाला जेवायस या अशी प्रार्थना केली. सर्व ब्राह्मण मठात आले. गुरूंची भास्कराने पूजा मंगलारती केली. श्रीगुरू जवळ सर्व अन्न आणून ठेवल्यास त्यांची अन्नावर कमंडलू पाणी अभिमंत्रू प्रोक्षपण केले आणि श्रीगुरूंनी त्यांचे वस्त्र देऊन अन्नावर झाकण्यास सांगितले. अन्न न उघडता तसेच काढून वाढण्यास सांगितले. श्रीगुरूंसह 4000 माणसे जेवून तृप्त झाली. शेवटी भास्कराने जेवढे केले तेवढे अन्न शिल्लक राहिले ते जलचरास घातले. श्रीगुरूंनी बोलावून भास्करास आशीर्वाद दिला. 3 लोकांपुरता स्वयंपाक केला असता अगणित लोक जेवले म्हणून श्रीगुरूंची ख्याती झाली. या कथेवरील असा बोध आहे की संत हे देवाचे अवतार, त्यामुळेच त्यांच्या जे मनात येईल ते करू शकतात. म्हणून सर्व देव संत एकच असतात, त्यांना वेगळे कधी समजू नये. अध्याय 38 समाप्त. अध्याय 39 प्रारंभ. अश्वस्थ महिमा. गंगापूर येथील शौनक गोत्री सोमनाथ नावाचा ब्राह्मण राहत होता. त्याची बायको गंगा 60 वर्षाची होती, पण तिची कुस उजवली नव्हती. ती पतिव्रता दररोज श्रीगुरूंच्या दर्शनाला येऊन त्यांची आरती करत असे. एके दिवशी श्रीगुरूंनी तिला विचारले की तुझ्या मनात कोणती इच्छा आहे ते सांग. ती म्हणाली, आता तर मी 60 वर्षाची झाली आहे, निदान पुढच्या जन्मी तरी पुत्र व्हा असा आशीर्वाद द्यावा. श्रीगुरू म्हणाले, या जन्मी तू आमची भक्ती केली, याच जन्मी तुला कन्यारत्न होईल, आम्ही तुझ्यावर संतुष्ट आहोत. ती म्हणाली, नाना व्रते पिंपळाची सेवा केली पण उपयोग झाला नाही. श्रीगुरू म्हणाले, पिंपळाची निंदा करू नकोस, आम्ही सर्व देव त्यावर असतो, त्या सेवेचा तुला निश्चित फायदा होईल. श्रीगुरू म्हणाले, भीमा अमरजा संगमावर स्नान करू नये, तेथील अश्वस्थाची आमच्यासह सेवा कर, म्हणजे तुला पुत्रप्राप्ती होईल. तिने मनापासून जशी सांगितले तशी शीघ्र विटाळशी झाली. सेवा केली, शीघ्र विटाळशी झाली. 5व्या दिवशी गर्भ प्राप्त झाला. दिवस पूर्ण झाल्यावर कन्या झाली. 10 दिवस झाल्यानंतर मुलीस घेऊन श्रीगुरू दर्शनास गेली. श्रीगुरूंनी तिला आशीर्वाद देऊन तिचे भविष्य सांगितले. तसेच गंगाला पुत्र होईल असा आशीर्वाद दिला. तोही तिने 60 वर्षाच्या म्हातारीला पुत्र झाला, तोही सफल झाला. या कथेपासून असा बोध घ्यावा की मानवाने निर्धाराने मनातून भक्तिभावाने सेवा केल्या श्रीगुरू त्याला तत्काळ इच्छित फळ देतात, हे सिद्ध होते. पुत्रप्राप्तीसाठी या अध्यायाचे पारायण करावे. अध्याय 40. जसा भाव तसे फळ. श्रीगुरूंकडे गंगापुरालाही नरहरी नावाचा एक कुष्ठरोगी आला. सद्गदित अंतकरणाने तो श्रीगुरूंचे स्तवन करू लागला. म्हणाला, मी कुष्ठरोगी झालो म्हणून लोक माझे तोंडही पाहत नाही. आपण माझ्यावर कृपा केली नाही तर मी आपला देहत्याग करेन. श्रीगुरूंनी त्याला आश्वासन दिले, पण त्यासाठी तुला हे औदुंबराचे काष्ट घेऊन संगमावर भीमा नदीच्या काठी पुरून त्याची अविरत सेवा करावी. ज्या दिवशी या काष्टाला पाणी फुटेल त्यावेळी तू कुष्ठरोगापासून मुक्त होशील. श्रीगुरू याज्ञेप्रमाणे सर्व करीत होता. त्याला लोक म्हणाले, तुझ्या नशिबात कुष्ठ निवारण कर नसल्यामुळे तुला गुरूंनी असे कष्ट दिले. तो म्हणाला, श्रीगुरू वाक्य हेच मला कामधेनू आहे. लोक श्रीगुरूंना म्हणाले, तो कुष्ठरोगी आपण सांगितल्यामुळे सेवा करत आहे. श्रीगुरू म्हणाले की जसा जसा भाव असेल तशी सिद्धी पावते. पूर्ण कथात एक कथा सांगतो. एके दिवशी राजपुत्र धनंजय शबरासह शिकारीस कारण्यात गेले होते. तेथे शबरास एक फुटके लिंग मिळाले. त्याची तो दररोज चिताभस्माने पूजा करू लागला. एके दिवशी भस्म मिळाल्यामुळे भारेस जाळून भस्माने लिंगाची पूजा केली तर प्रसाद घेण्यास बायकोच आली. त्यावेळी महादेव प्रसन्न होऊन वर दिला. असाच भावाचा प्रकार आहे. श्रीगुरू संगमावर जाऊन रोगाची भक्ती पाहून कष्टावर त्यांची प्रोक्षण केले. तत्काळ कष्टाला पालवी फुटली. कुष्ठ सर्व बाहेर बरे झाले. विप्राने श्रीगुरूंचे
चरण धरून इंदुकोटी हे महास्तोत्र केले. श्रीगुरु प्रसन्न होऊन विप्राचे नाव जोगेश्वर ठेवून त्यास विद्या सरस्वती मंत्र दिला. या कथेवरून बोध होतो की श्रीगुरु त्रिमूर्ती समजून जगात कोणतीही शंका आपल्या मनात ठेवून कोणतीही शंका न ठेवता केल्यास सर्व काही साध्य होते. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अध्याय 40 समाप्त. सर्वांनी बोला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अवधूत चिंत श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.